SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. पाथर्डीमध्ये मोठा गुन्हेगारी कट पोलिसांनी उधळून लावलाय. व्यापाऱ्याला लुटण्याचा आणि एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. पाथर्डी पोलिसांनी ही धाडसी कारवाई करत संभाव्य मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवलंय. अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला लुटण्याचा तसेच एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. संबंधित व्यापारी अहिल्यानगरमध्ये रोज दुकान बंद केल्यानंतर लाखो रुपयांची रोकड सोबत घेऊन जात असल्याची रेकी आरोपींकडून केली गेली. तर योग्य संधी साधून लुटमार करण्याचा त्यांचा बेत होता. पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री दुचाकी चोरी आणि मारहाणीची घटना याच आरोपींकडून घडली होती. अमीर हबीब शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झाला होता. 22 फेब्रुवारीच्या रात्री 12:30च्या सुमारास 5 अनोळखी इसम त्यांच्या दुचाकीजवळ संशयास्पद हालचाल करताना दिसले. जाब विचारताच आरोपींनी मारहाण केली आणि एका आरोपीनं गावठी कट्टा डोक्याला लावून धमकी दिली. त्यानंतर खिशातील पैसे काढून दुचाकी पळवली गेली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. स्थानिक माहिती, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघांना अटक केली गेली आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसा आणि 2 दुचाकी जप्त केल्या गेल्यात. तर अटक केलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. अनिकेत शामवेल शिंदे, राहणार शितलानगर, देहू रोड, पुणे याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टोळी केवळ चोरीपुरती मर्यादित नसून गंभीर गुन्ह्यांमध्येही सक्रिय असल्याचं तपासात पुढं आलंय. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करतायत, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होते की नगरमधील एक व्यापारी आहे, तर त्याच्याकडे तो रोज 5 ते 6 लाख रुपये घेऊन जात असतो. त्याला लुटण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता, असं एक चौकशीत निष्पन्न होत आहे. तसेच एक अज्ञात व्यक्तीचं अजून त्यांनी नाव सांगितलं नाही, पण मर्डर करण्याचं त्यांचं म्हणजे गोळीने खून करण्याचा त्यांचा हेतू आहे, असं एक दिसून येत आहे. त्यात अजून सखोल चौकशी करणं बाकी आहे. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी लूट आणि हत्येचा कट उधळण्यात यश आलंय. तर या धाडसी कारवाईबद्दल पाथर्डी पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.